बैलगाडा शर्यतमधला शून्य नॉलेज आहे. मी कधी आजपर्यंत गेलो नाही. असं बोल मम्मीचा गाणारले नाही. किती किती पाठीमागे तुम्ही फाटी बघू शकता की अशी सुंदर प्रकारे असं म्हणजे नियोजन केलेलं आहे एकदम टॉप टिप पद्धतीने. तर पहिले तर मी त्यांचे आभार मान की शहापूर तालुक्यात आपली ही 3 फेऱ्यांची सर्वात मोठी बैलगाडा शर्यत आयोजित केल्याबद्दल. हा म्हणजे बैलगाडा शर्यतीचा नाद आहे. पहिला बक्षीस असणार आहे की 3 लाख आणि ज्या दिवशी ते मैदान असेल त्या दिवशी ते तुम्हाला पब्लिक दाखवणार बी की काय मावला असतो. आणि तो सर्वात पहिली माहिती मला अशी सांगायची होती की हा लोकेशन कुठे आहे. आणि तर नमस्कार मंडळी. तर आज पुन्हा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर बऱ्याच दिवसातून मी तुमच्या भेटीसाठी आलेलो आहे. आपले ब्लॉग थोडे लेट येतात पण घ्या जरा सांभाळून. आणि काल मी इंस्टाग्राम चेक केलेलं आहे, त्याच्यावर तुम्ही मला फॉलो करता, परत मी फॉलो बॅक दिल्यानंतर तुम्ही मला अनफॉलो करता. ही कुठली पद्धत असते ते काही मला समजलं नाही. काल मी रात्री बरंच चेक केलं, फॉलो मी बॅक दिलेलं आहे त्यांनी मला अनफॉलो केलेलं आहे. करूच नका ना फॉलो, मी काय सांगतो फॉलो करा म्हणून. सो ती बाजू आपली बाजू राहिली. तर त्या विषयावर आपण नंतर बोलूया. आणि आत्ता मी आणि माझा मित्र निकेश दोघं ब्लॉगरच आहेत. तर आज आम्ही जाणार आहेत बैलगाडा शर्यतीचा आपला मैदान म्हणजे फाटी बोलणार याला, फाटी तिथं तयार होत आहे. तर तिथे आज आम्ही जाऊन जरा पुढं एक्सप्लोर करणार आहेत. आणि शहापूर तालुक्यातला बोलायचा तर म्हणजे सर्वात मोठा पहिला ग्राउंड असेल ना रे हो मैदान, पहिला मैदान असेल बैलगाडा शर्यतचा. आणि मला बैलगाडा शर्यतमधला शून्य नॉलेज आहे. मी कधी आजपर्यंत गेलो नाही. आता बोललो होईल तर एकदाच बिग शॉट होईल, जेव्हा शहापूर तालुक्यात येईल तेव्हाच मी बघणार. तसं काही जाणार नाही कुठं. म्हणजे बरेच वेळा बोलाच हो मी येईल, मला सांगा इथं असली का तिथं असली का, पण योगायोग काही आला नाही. निकेश पण सांगायचा मला इथं जायचे पण कॉलेजच्या गडबडीत काही जायला जमत नाही. तर आत्ता जाऊया आपण जरा ते मैदान एक्सप्लोर करूया. आणि शर्यतीला तर खूप राडा होणार आहे. सो तो ब्लॉग पण तुम्ही कंटिन्यू बघा. सो चला, आपल्याला आज घ्यायला आलाय, त्याला बोललो संध्याकाळी जाऊ मस्त. याने वाटतंय मम्मीचा गाणारले नाही. किती 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 आजार केली हा बाबा शाळू. मला बरोबर डायरेक्ट मैदानावर येतो का 2 मिनिटं. तर मंडळी आता मी मैदानात पोचलेलो आहे. आणि म्हणजे त्या दिवशी मी इकडनं चाललेलो, आपल्या शेताजवळच मैदान आहे त्याच्यामुळं इकडं चाललेलं. तर इथं बघितला की गाड्या बिड्या सगळं काम चालू होता बघा तो मैदान. आणि त्या दिवशी ते बरीच मंडळीसुद्धा होती, पण त्या दिवशी मी कामासाठी गेलो तर तिकडे, तर याला काही जमलं नाही. आज जर निवांत आलं, पण आज आपल्याला गाईड करायला कोणीच नाही येते. जर असतं तर बरा आला असता, कारण मला जास्त या क्षेत्रातली माहिती नाही आहे. तरी बघू आपला निकेश भाऊ आहे, तो जरा आपल्याला गाईड करीलच, कारण तो जातो बऱ्याच छकड्या बिकड्यांच्या, त्याला माहिती आहे. बघा अशा फाट्या आहेत. तर जरा तुम्हाला आम्ही एकदम सविस्तर. तर मंडळी आता मी मैदानावर पोचलेलो आहे. आणि ही शर्यत आयोजित केलेली आहे श्री जयराम भोईर शेठ यांनी ही शर्यत आयोजित केलेली आहे. आणि पाठीमागे तुम्ही फाटी बघू शकता की अशी सुंदर प्रकारे असं म्हणजे नियोजन केलेलं आहे एकदम टॉप टिप पद्धतीने. तर पहिले तर मी त्यांचे आभार मान की शहापूर तालुक्यात आपली ही 3 फेऱ्यांची सर्वात मोठी बैलगाडा शर्यत आयोजित केल्याबद्दल. आणि इथे आता खूप मोठमोठ्या गाड्या त्या पण आपल्याला इथे आपल्या या शहापूर तालुक्यात पाहायला भेटतील. आणि याच ग्राउंडवर. तर ही अशी जर परंपरा चालू ठेवायची असेल तर तुम्ही पण सहभागी व्हा. ज्यांना कोणाला माहिती नसेल त्यांनी पण या ग्राउंडवर या. आणि जे आत्ता मी ब्लॉग अपलोड केल्यानंतर बरेच जणांना माहीत होईल. आणि
शहापूर तालुक्यातली पब्लिकला जास्त बैलगाड्या शर्यतीबद्दल वेळ नाही आहे. सो ते आत्तापासून लागणार आहे, कारण एवढा मोठा मैदान आपल्या शहापूर तालुक्यात झाल्याबद्दल बरेच जणांना माहिती होईल. आणि इथे छोटे मोठे जे कोणी नंदी असतील आणि ज्यांना ज्यांना आवड आहे ते सगळे इथे सहभागी होतील अशी माझी आशा आहे. आणि बैलगाड्यांचा नाद म्हणजे एकदम हटके आहे, कारण मी माझे मित्र पाहतो की त्यांना जी बैलगाडा शर्यत असते कुठे घाटावर पुन्हा बिना साईड तिकडे भरपूर लांब जातात. तर हा म्हणजे बैलगाडा शर्यतीचा नाद आहे. आणि इथे बक्षीस आयोजित केलेले आहेत ते म्हणजे पहिला बक्षीस असणार आहे की 3 लाख, दुसरा आहे 2.5 लाख, तिसरा आहे 1 लाख, चौथा आहे 5 लाख. अरे कहना क्या चाहते हो? आणि त्याच्यानंतर 50,000 थोडीशी मिस्टेक झाली, सॉरी पब्लिक. आणि पाचवात ना 25,000. आणि त्याच्या पुढचे काही मला माहिती नाही, कारण तुम्ही पण मला समजून घ्या, कारण मला या क्षेत्रातली जास्त माहिती नाही. मी वारंवार तेच बोलत आलेलो आहे, म्हणून जरा तुम्ही सांभाळून घ्या. आणि हा ब्लॉग म्हणजे आता मी इथे शर्यत असतील तेव्हा इथे नक्की येणार आणि तेव्हा तुम्हाला बिग शॉट दाखवणार कसा काय. इथं आता इथे तुम्ही पाहू शकता की कोणीच नाही आहे. मी आणि माझा मित्र एक निकेश दोघे झालेले आहेत. आणि ज्या दिवशी ते मैदान असेल त्या दिवशी ते तुम्हाला पब्लिक दाखवणार बी की काय माहोल असतो आणि किती मोठमोठ्या गाड्या पण असतील. आणि जास्तीत जास्त म्हणजे मला ब्लॉग करायची बैलगाड्या शर्यतीची माहिती नाही, पण आपला निकेश आपल्याला सहकार्य करणार आहे 100%. मला इकडे फाटी दाखवतो तुम्हाला. अशा प्रकारे ही फाटी आहे, कारण मीच पहिल्यांदा आले. पण तुम्हाला सांगतो याच्यातले माझे अर्धे जे सबस्क्रायबर असतील त्यांना भरपूर नॉलेज असेल या गोष्टीचा, आणि काही जे असतील त्यांना माझ्या हरकत नॉलेज असेल 0. तर बैलगाड्याचा नाद म्हणजे लाजवाब, कारण हा भरपूर जणांना आवडतो. आणि संध्याकाळी इथे गाड्या पण धावायला येतात प्रॅक्टिससाठी. त्या आता मी त्या दिवशी गेलो तेव्हा बघितलेल्या, पण आता आम्ही दोघं आलेलो आहे. अचानक प्लॅन ठरला जाऊया, त्याला आपली सबस्क्रायबरना इन्फॉर्मेशन देऊया. तर अशा प्रकारे पूर्ण असा मोठा ग्राउंड केलेला आहे. आणि हा ग्राउंड मी काहीतरी ऐकून आहे 500 पावलांचा असतो. मला जास्त काही माहिती नाही, पण ठीक आहे, ज्याला कोणाला माहिती असेल त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा, किंवा मला पर्सनली येऊन भेटले आणि माहिती दिली ना तरी पण आभारी आहे मी त्याचा. कारण याच्या पुढे आपण जरा ब्लॉग बनवत जाऊ, कारण आपल्याला पण जरा आवड आहेच, नाही असं म्हणता येणार नाही, पण जरा टाईम नाही भेटत कॉलेजमुळे. आता सर्वांना उत्सुकता लागलेली असेल की या मैदानाची डेट काय. फक्त आम्हाला वार माहीत आहे, डेट आणखी डिक्लेअर झालेली नाही आहे. ती डेट डिक्लेअर झाली की मी यूट्यूबला एखादी पोस्ट करेल, किंवा ब्लॉग तर येणार जे आपला मी पोस्ट करेल, म्हणजे जेणेकरून जे आपले सबस्क्रायबर आहेत त्यांना माहिती होईल. आणि या परिसरातल्या माणसांना माहिती होणारच आहे, कारण सगळीकडे चर्चा तीच चालू आहे की आपल्या परिसरात की बैलगाडा शर्यत होणार आहे. आणि सगळी खुश पण आहेत की म्हणजे पहिल्यांदाच बघतील, मी तर असा बोलतो. याच्या आधी या जमान्यात बघले असतील ते नाही माहीत, पण आता जी आपली यंग जनरेशन आहे ती तर मला तरी वाटतं आहे पहिल्यांदाच बघेल, कारण सर्वांना एवढ्या लांब मैदान असत तर पॉसिबल होत नाही जायचं. तर ती सर्व इथे येतील आणि इथे फुल क्राऊड असणार आहे त्या दिवशी. तर आम्ही डेट डिक्लेअर माहीत नाही, त्यामुळे पूर्ण माहिती काही देऊ शकत नाही. आणि आपला निकेश भाऊ आपल्याला जरा माहिती सांगेल की काय असतं काय काय क्षेत्रात. काय नाही, 3 पेऱ्याचं मैदान आहे, खूप गाड्या येतील, खूप गाड्या पळतील आणि खूप सुंदर मैदान होईल. आणि एवढ्या परिसराला आपल्याला मस्त बघायला भेटेल. आणि आपल्या शहापूरमध्ये प्रथमच हा एवढं मोठं मैदान होतं, तर सर्वांनी या आणि या मैदानाची शोभा पण वाढेल. तुम्ही सगळे फॅन्स आले तर इथे
आणि सगळी पब्लिक इथं आली का जरा चांगलं वाटेल. आणि जरा आपल्याला बैलांची नाव सांग की जी कोण कोण येणार आहेत मोठमोठी. आता खूप मोठमोठी बैला येणार आहेत जी की सगळी फेमस बैला आहेत ती सुद्धा इथे येणार आहेत. तर आहेत अशी खूप चांगली चांगली बैला आहेत. आता ऊन भरपूर आहे त्यामुळे आम्ही जरा सावलीला आलतो, जरा झाडाच्या खाली बसलोय, मस्त हवा बिवा येते आणि इथे जरा बोललो निवांत ब्लॉग बनवू. तर परत एकदा मी ज्यांनी ही बैलगाडा शर्यत आयोजित केलेली आहे त्यांचे मी आभार मानतो, कारण एवढ्या पब्लिकला बैलगाडा शर्यत पाहायला मिळेल. सो तुम्ही पण एक्सायटेड असाल, मी तर आहेच. ते पब्लिक जे कोणी मोठे माणसं असते ना तर मी त्यांच्याकडून गाईड करून घेतलं असतं, कारण मोठ्या माणसांना कशी पूर्ण माहिती असते आणि ते इथलेच असतील की ज्यांनी आयोजित केले ते. तर त्यांना ते जर आपल्या ब्लॉगमध्ये भेटले असते तर आपण पूर्ण इन्फॉर्मेशन काढली असती. त्या दिवशी होते पण मला त्या दिवशी टाईम नव्हता आणि आज आले तर आज इथे कोणी नाही आहे. जर ते असते तर मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये माहिती दिली असती. आज जेवढी मला माहिती झाली तेवढी मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. सर्वात जी पहिले माहिती सांगायची ती मी सर्वात लेट सांगतो आणि लास्टला सांगतो, कारण मला ज्या बैलगाड्या शर्यतीच्या मैदानाबद्दल मी सांगायच्या नादात मी विसरून गेलो. तर सर्वात पहिली माहिती मला अशी सांगायची होती की हा लोकेशन कुठे आहे आणि या मैदानाचा म्हणजे प्रॉपर लोकेशन मी आता तुम्हाला सांगतो की शहापूरपासून आले ना की शेनव्याजवळून फाटा फिरतो आणि जवळच कुलवंतनगरच्या थोडाच पुढे 200 मीटर असेल ना रे, कुलवंतनगर गाव आहे ना त्याच्यात 200 पुढे आपला कमल रिसॉर्ट पण आहे नियर बाय लोकेशन. कमल रिसॉर्टच्या पुढे झालं ना की आपला डोलखाम साईडचा रस्ता आहे, हा पूर्ण डोलखाम पट्ट्याचा रस्ता. तर त्याच साईडला पूर्ण आपला हा बैलगाडा शर्यतीचा मैदान सज्ज झालेलं आहे आणि तुमच्या भेटीसाठी लवकरात लवकर येणार आहे. तर संडेसाठी तुम्ही सुट्टी मेकर असतील त्यांनी जरा एक्सायटेड व्हा आणि या माहोल आता कसा होईल तो तुम्हाला बघायला भेटेलच. तर त्याचा सर्वांनी आनंद घ्या आणि ह्या लोकेशन आता ज्यांना कोणाला यायचं असेल तर मी मॅपचा लोकेशन बघून या तुम्ही. धन्यवाद, बाय बाय, लव यू.